नमस्कार मित्रांनो, आता आपण निघालो आहे रवींद्रनाथ मंदिरला कार्यक्रमासाठी आणि ही माझी मुलगी आहे। इथं आज प्रोग्राम आहे। या मुली तयार झालेल्या आहेत बघा कशा प्रकारे, आणि या प्रोग्रामला जाणार आहे आणि यांना ऑल द बेस्ट करूया। हे गाणे आपापलं नाव सांगा, पहिले नाव तुझं नाव सांग। आता हे निघाले आहेत प्रोग्रामसाठी, तर आता आपण यांचा प्रोग्राम बघूया कशा प्रकारे सादर करतात आहेत। चला, ऑल द बेस्ट सर्वांसाठी। आम्ही इथेच थांबलेलो, हे रवींद्रनाथ मंदिर आतमधला देखावा आहे, कशा प्रकारे ते सजावट करण्यात आलेली आहे। यांचा प्रवेशद्वार आहे। कुल देशपांडे, शिवसंस्कार महत्व। चलचित्राचा चेंज होतात दर टायमाला, 2-2 सेकंदाला। आता आपण आतमध्ये जाणार आहे स्टेज जवळ, तर आपण बघूया कशा प्रकारे ते प्रोग्राम होतो। कवी साहित्य पु ल देशपांडे यांच्याशी फोटो काढत आहे गौरी, आणि त्यांच्यावर जरा एक सेल्फी पण काढली आहे। एवढ्या पार्टिसिपेंट आहेत मुली जे प्रोग्राम करणार आहे आम्हाला। एकूण 5 मुली आहेत आणि एक छोटासा मुलगा आहे। जशाप्रमाणे गौरीने आपले कुल देशपांडे यांच्यावर फोटो काढला, तसं याप्रमाणे या मुलींनी पण फोटो काढलेला आहे आणि व्हिडिओ काढलेला आहे। आणि परत एकदा सर्वांची पण नाव जाणून घेऊया। सर्वप्रथम तुझं नाव काय? तुझं? सर्वांना ऑल द बेस्ट कार्यक्रमासाठी। छान दिसतंय, त्याचे छान स्माइल आहे सर्वांनी। जे मागे बसले त्यांनी या ना फ्रंटला बसलं तरी चालेल। म्हणजे आमचा हेतू हाच आहे की आजच्या तरुण पिढीपर्यंत महाराजांचं चरित्र पोहोचावं, पण ते पोहोचताना सोबत विवेक, आचार, विचार, संस्कार हे सगळेही पोहोचावेत। तर हा एक अभिनव उपक्रम आम्ही करतो आहोत। बोला सर। आणि आम्ही अजून एक असा विद्यार्थी आहे, त्याचं आम्ही एक मला वाटतं सरप्राईज आम्ही तुम्हाला शेवटला देणार आहोत। कारण काय की तो एक त्यावेळेचा असा महत्वाचा भाग आहे की जे शिवाजी महाराजांना नंतरच आम्हाला ते सरप्राईज तुमच्या सगळ्यांसाठीच आहे। म्हणून म्हटलं आम्ही आधी हे शिवचरित्राचं संगीतमय शिवचरित्र आणि मग त्या विद्यार्थ्याला आम्ही तुमच्या समोर आणणार आहोत। त्याच्यापूर्वी आरोही आणि गौरी या कविता सादर करणार आहेत। अच्छा, शिवसंस्कार मधलेच टाळ्यांनी स्वागत करतो। मला या मुलीने आरोहीने सांगितलं त्या दिवशी की ताई मी सगळं शिवचरित्र वाचत असते, मला घरी खूप आवडतं महाराजांची चित्र, संभाजी महाराजांची चित्र, सातत्याने शिवचरित्राचं काही ना काहीतरी माझ्या समोर असतं, मी प्रयत्न करते वाचायचा
आणि हे ती स्वतःहून येऊन सांगते, ह्याच्यातच बाळा कौतुक आहे. तर तुम्हा सगळ्यांचं खरोखर मनापासून अभिनंदन. सुरू करूया. माझं नाव आरही संदेश जोशी आहे. माझं नाव गौरी महेश काजरेकर आहे. आम्ही पीपल्स एज्युकेशन सोसायटी स्कूलचे विद्यार्थी आहे. आम्ही 5वी इयत्ता मध्ये शिकत आहोत. आम्ही एक गाणं सादर करणार आहोत. हिरकणी. ओढ इथे मातृत्वाची धावड सुटली बाळासाठी. ओढ इथे मातृत्वाची धावड सुटली बाळासाठी. ना कोणी तिला अडवू शकले, ना कोणी तिला अडवू शकले, ना कडे कपाळी ना राती. हिरकणी माया सह्याद्रीची, जशी खाण तशी घेतली माती. या वाघिणीच्या पोटी निपजती पुत्र शूर सेनाती. थँक्यू. हिरकणीची ही कविता आहे आणि या कविता या दोघी मुलींनी सादर केल्यात. तन्मयी काहीतरी सादर करणार आहे आणि शेवटी अर्णव. 2 अर्णव आहेत की 1 अर्णव? हा, मग हे 2, तो अर्णव शेवट. ओके. तन्मयी आणि अर्णव. नमस्कार, माझं नाव तन्मयी चेतन पाटील आहे. नमस्कार, माझं नाव अर्णव अर्जुन रोलेकर आहे. मी आता 4वी अ मध्ये शिकत 5वी अ मध्ये शिकत आहे. आमच्या शाळेचं नाव पीपल्स एज्युकेशन सोसायटी महाराष्ट्र हायस्कूल आहे. आम्ही एक कविता सादर करत आहोत. चला ते सुरू करूया. तलवार म्हणा की खड्ग म्हणा, तलवार म्हणा की खड्ग म्हणा, काही म्हणा या समस्ये, आयुध असे हे कैक पुराणी, राणी लढे चौफेर. सरसरे रुधिर घेता मुतीत, सरसरे रुधिर घेता मुतीत, मारतन सरसरे रुधिर. त्याच्यात लिहिलं असेल तर वाचून घे बाळा. हा, घे वाच, रिव्हिजन करून या. ठीक आहे. ठीक आहे, आपण एक काम करू. निरागसपणा आहे. ठीक आहे, घेऊन येऊन वाच इथे. चालेल बाळा. अर्णव घेऊन वाचून टाका. बरोबर. हो, चालतं. या, परीक्षा नाही आहे. प्रॅक्टिकल आणि ओरल मार्क. चालेल. ही सरांचीच कविता आहे, पण ही मुलं अटेम्प्ट करतात ते खरंच महत्वाचं आहे. सरसरे रुधिर घेता मुतीत, मारतन जसे आवेश, शत हत्तीचे बळ चढे स्पृन, मग समर सागरी एक. थँक्यू. खूप छान. आपला लास्ट. मुलांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणं हे आपलं सगळ्या. आणि रुंजी यांना विनंती करेन, पीपल्स एज्युकेशन सोसायटी दादर या शाळेतले विद्यार्थी आहेत आणि मला आनंद होतोय, अभिमान वाटतोय की हा शिवसंस्कार या पिढीपर्यंत रुजतोय. मला वाटतं सना रुंजी तुम्ही काय सादर करताय? पोवाडा सादर करताय. या हे गुण आपल्या मुलांमधून खरोखर वाढीस लागावे हे प्रोत्साहन सईशा प्रोडक्शन सदैव करत आलेलं आहे. हा, ठीक आहे. ये माईक देतो. गेल्या आठवडाभर जे काही आमचं शिवसंस्कार चालू होते, ही मुलं तिथे आली होती आणि त्यांना मनापासून वाटलं की आम्ही पण शिवाजी महाराजांना काहीतरी सादर करावं. हा रंगमंच अशा विद्यार्थ्यांसाठी, अशा मुलांसाठी आहे, म्हणून आम्हालाही वाटलं की यांना प्रोत्साहन द्यावं. ओके. नमस्कार सगळ्यांना. माझं नाव सना स्वदेश माडिक आहे आणि माझं नाव रुंजी राकेश पाटील आहे. आम्ही दोघेही पीपल्स एज्युकेशन सोसायटी शाळेचे विद्यार्थी आहोत. आम्ही एक शिवाजी महाराजांबद्दल पोवाडा सादर करणार आहोत. शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम, भल्या भल्यानं फुटला घाम, याला कोण घालील येसन, दरबारी पुस्ती बेगम. बडी बेगम म्हणजे आली आदिलशहाची आई बरं का.
शिवाजी को अन त्यानं विडा उचलला. नाव त्याचं अफजल खान. हे नाव त्याचं अफजल खान. जिता जागता जणू सहितान. खान बोलला छाती ठोकून. शिवबाला टाकतो चिरडून. जय अल्लाह सुभान अल्लाह. कौतिक झालं दरबाराचं. खान निघाला मोठ्या गुरमीत. त्याचं घोड दळ काय दळ. फौजा फाटलई बायकळ. अंगी हत्तीचं बळ. पाहणारा कापे चळचळ. वाटेत भेटील त्याला चिरडीत. हेचीत खानाची सेना निघाली. गावं लुटली. देवळं उद्ध्वस्त केली. आया बहिणींची आबरू लुटली. कोण कोण रोखणार हे वादळ. साहेब, आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही, पण महाराजांचा जीव वाचवणं गरजेचं आहे. रायबा, शिवबा केवळ आमचा पुत्र नाही तर या मराठी जनांचा स्वाभिमान आहे. अशा वाघिणीचा त्यो छावा. अशा वाघिणीचा त्यो छावा. गणिमालक साठे चावा. डोक्यात गणी मेकावा. भेटीचा धाडला सांगावा. प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा खानानं. हसत हसत कबूल केला. दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान. प्रतापगडच्या पायथ्याशी खान. प्रतापगडच्या पायथ्याशी खान. प्रतापगडच्या पायथ्याशी खान. आला बेगुमान नाही त्याला जाण. शिवाजी राजाच्या करामतीची. शिवाजी राजाच्या करामतीची. अन त्यास नाही जाणीव शक्तीची. त्यास नाही जाणीव शक्तीची. अन करील काही कल्पना युक्तीची. हजी जी जी करील काही कल्पना युक्तीची. हजी जी 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 जी. खानाच्या भेटीसाठी महाराजांनी एक शानदार शामियाना उभारला होता. भेटीसाठी छान उभारीला. भेटीसाठी छान उभारीला. नक्षीदार शामियान्याला. नक्षीदार शामियान्याला. अन अशा या शामियान्यात खान डौलत डुलत आला. खान डौलत डुलत आला. सय्यद बंडा त्याच्या संगतीला. शिवबाच्या संगती महाळा. बरं का, जीवा माळा नावाचा एक डोंबारी होता. म्हणतात ना, होता जीवा म्हण वाचला शिवा. राजाला पाहून खान म्हणतो कसा. हा 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 हा. आओ आओ शिवाजी आओ. हमारे गले लग जाओ आओ. हा 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 हा. खान हाक मारी तो हसरी. खान हाक मारी तो हसरी. रोखून नजारा गहिरी. जिरहा जिरर जी जी जी. जिरहा जिरर जी जी जी. जिरहा जिरर जी 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 जी. खानाने राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला. खान दाभिमान मानला. खान दाभिमान मानला. कटारीचा वारदान केला. कटारीचा वारदान केला. खर खर आवाज झाला. खर खर आवाज झाला. चिलखतावत अंगाला. चिलखतावत अंगाला. खानाचा वार फुवा गेला. खान यडवडला. इतक्यात महाराजांनी पोटामध्ये बिचवा ढकलला.